जगात निसर्गाने प्रत्येकाला कोणता ना कोणता अवगत गुण दिला आहे. पेंटिंगचा तर मूर्ती बनवण्याचा तर कोणाला इतर गुण दिला आहे. मात्र अशात तरबेज असल्याशिवाय तो गुण अवगतही होऊ शकत नाही. परंतु मूर्तिकार नसतानाही अमरावती शहरातील लक्ष्मीनगर येथे राहणाऱ्या नरेंद्र बाभुळकर याने स्वतःच्या हाताने सुंदर अशी मनमोहक आकर्षक देवीची मूर्ती साकारल्याने त्याच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. नरेंद्र याचा सोलरचा व्यवसाय आहे. त्याने अमरावती सोबतच अनेक शहरात सोलरचे काम केले आहे. लॉकडाऊन काळात तो घरीच असल्यामुळे काही महिन्यात नवरात्र उत्सव येत असल्यामुळे मूर्ती बनवण्याच्या विचारात होता. शहरात महागडी मूर्ती विकत न घेता स्वतः मूर्ती घडवावी या उद्देशाने नरेंद्रने मूर्ती बनवण्यास सुरुवात केली. त्याच्या पाठीशी घरातील सर्व सदस्य सुद्धा ठामपणे उभे राहिले. त्याच्या अंगणात आधी निसर्गरम्य वातावरण सारखे हुबेहूब डिझाईन तयार केली. नंतर प्लॅस्टर पॅरिस, माती, गवत, भुसा आणि वेगवेगळ्या रंगांची मिश्रण तयार करून 5 फुटाची देवीची मूर्ती साकारली. सुंदर आणि हुबेहूब मूर्ती तयार होईल असाही त्याचा विश्वास नव्हता. परंतु प्रसिद्ध मूर्तिकारालाही लाजवेल अशी देवींची मूर्तीच त्याने साकारल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. देवीचे आशीर्वाद देणाऱ्या हाताला पाहून खरंच आई देवी आशीर्वादच देत आहे अशी भावना प्रत्येकाच्या मनात येईल. कोळे साहेब, मला एक सांगा, तुमच्या मुलाने पार्थ या मुलाने खूप छान सुंदर मूर्त्या घडवलेल्या आहेत आणि मनमोहक आणि स्पष्ट असे देव अवतरले का अशा मूर्त्या घडवलेल्या आहेत. काय सांगू शकता आपण? तर मित्रांनो, जो पार्थ आहे ना, पार्थचा जन्मच त्याच्यासाठी झाला असं वाटतं सर्वात पहिल्यांदा. त्याचं कारण असं की यामधला याचा जो गुण आहे तर हा ॲक्च्युली माझ्या मुलातला माझा गुण होता. पण काही कारणास्तव हे न केल्यामुळं काय झालं की हा गुण पूर्ण त्याला माझ्याकडनं सपोर्ट मिळाला आणि ऑलरेडी मी त्याचा कल शोधत होतो की त्याला म्हणजे कशात इंटरेस्ट आहे. ॲक्च्युली पार्थच बद्दल नाही तर त्याचे पालक या नात्यानं मला असं सांगावंसं वाटतं की मुलांचा जो इंटरेस्ट आहे तर हा इंटरेस्ट पहिल्यांदा तपासून घ्यावा आणि त्यातच जर समजा लक्ष दिलं तर मुलगा ॲटोमॅटिक काहीतरी करू शकते. आणि पार्थ बचपनापासूनच त्याचा कल यामध्ये दिसत गेला आणि धीरे धीरे त्याच्यामधलं डेव्हलपमेंट आम्ही पाहिलेलं आहे. जसं मागच्या वर्षी ज्या मूर्त्या बनवल्या त्याच्या यावर्षीच्या पट्टीमध्ये जबरदस्त मूर्त्या त्यांनी यावर्षी बनवलेल्या आहेत. त्यानंतर जर समजा जे मुलं जे आहे कुमारावस्थेतील जे मुलं आहे म्हणजे बचपनापासून जर पालकांनी जर समजा मुलाचा इंटरेस्ट घेऊन जर समजा लक्ष दिलं ना तर खूप चांगल्या प्रकारे मुलगा घडू शकते आणि पार्थसारखे असे अनेक पार्थ तयार होऊ शकतात. कोळे साहेब, तुम्हाला थांबवतो. एरवी आपण पाहिलं असता मुलाची ओढ वेगळ्याकडे असतो, म्हणजे काहीतरी बनण्याची इच्छा असते, त्याचा मार्ग वेगळ्याकडे असतो आणि पालकांचा दबाव त्या मुलावर की नाही हे करायलाच पाहिजे असा दबाव असतो. काय संधी देऊ इच्छिता आपण? तर मित्रांनो, मुलगा जर खरोखर आपल्याला चांगला पाहिजे असेल तर त्याच्यासोबत सर्वात पहिल्यांदा संवाद असणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जेव्हा मुलासोबत जेव्हा संवाद आपण करतो तर ॲज ए फ्रेंड म्हणून आपण रिलेशन ठेवतो. त्याच्यामुळे त्यांच्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला जी आवडणारी जी गोष्ट आहे याच्याकडे जर आपण जर लक्ष दिलं ना तर खूप चांगल्या प्रकारे खूप जबरदस्त. आई देवीचा चेहरा बघितल्यावर सुद्धा हुबेहूब आई देवीचा साक्षात्कार अवतरल्या अशी जणू भावना निर्माण होईल. आमच्या विदर्भ न्यूजने या नरेंद्र बाभुळकर कलाकाराची दखल घेऊन त्याच्या कलेला खरंच जीवनात वाव मिळावा याकरिता प्रयत्न केला आहे. आजच्या आधुनिक काळात युवक हा व्यसनाधीन झालेला आहे. तो वेगळ्या वाईट मार्गाकडे वळत आहे. अशा युवकांना खरंच नरेंद्र प्रेरणादायी ठरेल हे म्हणणं आता वावग ठरणार नाही. नरेंद्र नंतर आमचे प्रतिनिधी वळले. त्याच्या शेजारी राहणाऱ्या पार्थ कोवडे या 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या घरी या पार्थने सुद्धा आपल्या घरी स्वतःच्या कलेतून सुंदर अशा देवीच्या मूर्त्या साकारल्या आहे. देवी गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा साकारली आहे. सुंदर अलंकारने मूर्त्या तयार करून त्याच्या घरीच त्याचे आई वडील, लहान भाऊ देवींची पूजा करीत आहे. त्याजवळच भगवान श्रीकृष्ण आणि राधेच्या सुद्धा एमसील या वस्तूपासून तयार केल्या आहे. त्याच्या या कलेला पाहून आपणही काही वेळ थक्क व्हाल यात मात्र शंकाच नाही. पार्थ सुद्धा इतर विद्यार्थीमध्ये एक आदर्श मुलगा आणि विद्यार्थी ठरला आहे. नरेंद्र बाभुळकर आणि छोट्या पार्थ कोवडे या दोघांना सुद्धा विदर्भ न्यूज परिवाराच्या वतीने मानाचा मुजरा. की या सुंदर मूर्त्या घडवण्यामागे काय ध्येय आहे आपलं? का आपल्याला खरोखरच कला पूर्वीपासून प्राप्त होती की कशी? पहिले तर मम्मी पोळ्या करायला जी कणिक भिजवत होती त्या कणकेच्या मी पहिले मूर्त्या बनवत होतो. मग आम्ही भाड्याच्या घरी राहत होतो तर मम्मी बरं नाही अशी म्हणत होती ती. तर मग जे आपले दादा आहे नरेंद्र दादा त्यांनी
मला माती आणून दिली आणि त्यांनी माझी थोडीशी हेल्प केली, तर मी त्यांच्या मदतीने करू शकलो. बघ, हे खाली दिली आता भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे, राधांची मूर्ती कशापासून घडवली तू? ती मी एमसीलपासून बनवलेली आहे. ती 10 रुपयाच्या पॉकेटमध्ये मिळते. तशी मी खूप सगळे पॉकेट्स आणून त्याची मिक्स करून ती मूर्ती बनवलेली आहे. भविष्यामध्ये तू खरोखर मूर्तिकार बनशील की काय इतर ध्येय आहे तुझं? मला त्याच फील्डमध्ये वाढायचं आहे, त्याच फील्डमध्ये मला इंटरेस्ट आहे, म्हणून मी त्याच्यामध्ये शिकणार आहे. पार तुला एक शेवटचा प्रश्न करतोय की भारतामध्ये लहान बालक आणि युवक व्यसनाधीनच्या मार्गात जात आहे, ठीक आहे. सायबरच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा अनेकांचा प्रभाव दिसून येतो आहे. तू सुद्धा एक बालक म्हणून युवकच आहे आणि नवव्या वर्गात शिकतो. काय संदेश देऊ शकतो तू इतर विद्यार्थ्यांना? आता जे आहे तर तो त्यांचा वेळ अशा काही कामात द्यावं ज्याच्यात त्यांना भविष्यामध्ये वाढायला मदत मिळेल. जे खाली टाईम असतो त्याच्यामध्ये ते आपल्या व्यसनाला बढावा न देता थोडं आपल्या भविष्याच्या याच्यामध्ये जर त्यांनी प्रॅक्टिस केली तर ते त्यांच्यासाठी चांगलं होऊ शकतं. अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.